टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. चला तर मग आज आपण रिव्ह्यू करणार आहोत झवेरी पर्ल्स या ब्रँडकडनं. म्हणजे याच्या नावातच खरं पर्ल्स आहे. तर या ब्रँडकडनं मी मागवलेला एक हे जो आहे काय म्हणतात त्याला, चोकर असा नेकलेस आहे. तर हे पहा, मुळात ना हा जो आहे ना झवेरी पर्ल्स या बॉक्समध्ये हा आलेला आहे. हा नेकलेस आलेला खूप दिवसांपासून आहे, पण मी रिव्ह्यू आज करायचं ठरवलं. म्हटलं चला बरेच दिवस झाले आपण तो केलेला नाही आहे. त्याचं अनबॉक्सिंग माझं करून झालेलं आहे. तर त्याच्याबरोबर हे असं त्याचं बिल वगैरे येतं. हा साधारण काहीतरी 1500च्या आसपास मला पडला होता. फ्रेश वॉटर पर्ल आहे एक. हां, तर बायकांना साड्या, कपडे, दागिने खूप आवडतात. आणि खरं तर बायकांना इतकं काही संसारासाठी करत असतात ना, त्यामुळे त्यांना थोडीशी तरी नटण्या मुरडण्याची मुभा असली पाहिजे आणि त्यांची आवड पण असते ती. त्यामुळे त्या आवडीला थोडंसं जपलं पण पाहिजे. तर ह्या न्यायाने आज आपण करतो आहोत या नेकलेसचा रिव्ह्यू. तर काही नाही, बाकी त्याला दुसरं काही अनबॉक्सिंगमध्ये आलेलं नव्हतं. फक्त एक हे कार्ड आहे, सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटी. फ्रेश वॉटर पर्ल आहे. साईज त्याची 6-7 mm आहे. बटन शेपचे हे पर्ल आहेत. याचा कलर व्हाईट आहे आणि एकंदरीत पूर्ण नेकलेसचं वेट जे आहे ते 52 ग्रॅम आहे. आणि हे जे पर्ल्स आहेत ना, तर हे स्मूथ असे पर्ल्स आहेत, है ना. आता मला ते घालता येतील का नाही माहित नाही, पण एक चोकरचा असा मला घ्यायचा होता खूप दिवसांपासून, असा मोत्यांचा चोकर. माझ्याकडे ना मोत्यांचा एक राणी हार आहे बरं का. तर त्यामुळे मग मी ठरवलं की आपण आता एक चोकर घेऊन पाहूयात की कसा दिसतो काय. खरं ॲक्च्युली ना मी हा माझ्या मनूसाठी घेतलाय, आधीच सांगून टाकते तुम्हाला. त्यामुळे हा तसा म्हटलं तर माझा नाही आहे, हा तिच्यासाठी घेतलेला आहे. आणि मी हे मंगळसूत्र जे आहे तर हे असं मध्ये जरा थोडंसं हे करते, म्हणजे जेणेकरून तो कसा दिसतोय ते कळतं. हे पहा, छान आहे ना. मोती जे असतात ना ते असे छान एलिगंट दिसतात. हा नेहमीच कुठल्याही म्हणजे इंडियन, वेस्टर्न ह्या सगळ्याच प्रकारांवरती, सगळ्याच ड्रेसेसवरती, साडीवरती मोती हे नेहमीच छान दिसतात. आणि मला तर असं वाटतंय मोत्यांना म्हणजे मोती हे कुठल्याही वयोगटातल्या मुलींना, बायकांना चांगले दिसतात. म्हणजे अगदी ती 4-5 वर्षाची मुलगी असो, नाही तर अगदी मस्त व्यवस्थित अशी छान म्हातारी झालेली असो, जे काय म्हणतात ना एज्ड ग्रेसफुली अशी जरी असली तरी तिला सुद्धा मोती खूप छान दिसतात. कारण मोत्यांचा स्वतःचा एक लस्टर असतं. लस्टर म्हणजे चमक असते आणि ती चमक खूप छान दिसते. ती चमक चेहऱ्यावरती असा ग्लो आणते. आला की नाही ग्लो. तर हा मोत्यांचा नेकलेस आहे. म्हणजे तो चोकर या डिझाईनमध्ये आहे. माझ्याकडे राणीहार होता म्हणून मी विचार केला की एक असा स्मॉल आणि एक लॉंग. मग हा मी मनूसाठी मागवला आहे. जर मनूला आवडला तर मनूला, नाही तर मग आपल्याला. असा साधा सरळ शुद्ध हेतू आहे. कुठलीही गोष्ट वाया नाही गेली पाहिजे, हो की नाही. बायका हे चांगलंच समजतात. तर तुम्हाला हा मोत्यांचा नेकलेस कसा वाटला ते सांगा. मी याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, त्यामुळे काळजी करू नका. हा तुम्हाला जर आवडला असेल तर हा तुम्ही नक्की घेऊ शकता. थांबा हा काढून तर काढणं फार अवघड आहे बाबा, कारण तो नेकलेस नाही म्हणतोय मानेतनं बाहेर यायला. खरंच नाही म्हणतोय. बरं जाऊ द्या, मी ना लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आणि स्मूथ आहेत बरं का. आणि त्याला एक थोडीशी अशी एक ती सोनेरी पट्टी लावलेली आहे मागे. त्याचा लॉबस्टर क्लास्प असं म्हणतात ना, म्हणजे हुक जे आहे तर ते लॉबस्टर ह्याचं आहे. असं मस्त बसतं ते. तर असा हा नेकलेस आहे. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला सांगा. तुम्हाला जर आवडत असेल तर याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्हाला मिनल हे जे असे मस्त एंटरटेनिंग रिव्ह्यू करते, कारण गोष्टी ज्या असतात, आपण ज्या गोष्टी विकत घेतो, कोणीही सगळ्याच बायका काही ना काही कारणाने कुठल्या ना कुठल्या गोष्टी विकत घेत असतात. तर त्या गोष्टी ज्या असतात त्या आपण एन्जॉय करण्यासाठी असतात. त्यामुळे असा मरतुकडेपणाने रिव्ह्यू
रिव्ह्यू करण्यामध्ये काय अर्थ असतो, हो की नाही? तर असं मस्त आनंदी रिव्ह्यू करावा असं मला वाटतं, कारण त्या गोष्टीचा आनंद मला झालेला आहे तर तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं, म्हणून मी असे आनंदी रिव्ह्यू करते. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. जीव अडकला मोत्यात.